पालेबुद्रुक 12वा खेळाडू बघा, पालेश्वरी पालेबुद्रुक निखिल तांडेल आपला एक राखीव खेळाडू आमच्या समर्थन कक्षमध्ये पाठवा। संपूर्ण पालेबुद्रुक गावातील बघा सर्व सहकारी पाहतो येणारे 3 ते 9 जानेवारीला खऱ्या अर्थाने नूतन वर्षाच्या स्वागतार्थ पालेश्वरी चषक आपल्या भेटीसाठी येणार आहे। आणि बघा स्पर्धा दमदार ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स आम्ही पाहतो। सन्माननीय पंच सामना सुरू करायचा सरपंच दिलीप शेट गुलबेकर इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर प्रभाकर शेट तांडेल, महेश पवार, शिवदास पवार, रुपेश गुलबेकर, अजय मोरावकर, त्यांची संपूर्ण जयदास डोंगरे असतील, संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे खऱ्या अर्थाने। आणि जितू म्हात्रे सर्वांचं मनपूर्वक आम्ही इथे सरसे स्वागत करत आहोत। वलभ गावातील ग्रामस्थांचं, पालेबुद्रुक गावातील ग्रामस्थांचं जानुमान मित्रमंडळ वलभ यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि बोलतो आमचे समालोचक सागर मांडवकर यांच्याकडे। धन्यवाद महागुरु। पालेबुद्रुक विरुद्ध वलभ जवळचीच गाव आहेत। यापूर्वी सामना झाला कोलवाडी विरुद्ध वलवली बी, तो सुद्धा जवळचा संघ होता। पालेबुद्रुक वाडा ग्रुप प्रशांत पवार इथे असाल, आपण स्टेजवर यावं, आपले स्वागत आहे। तर टॉस जिंकलाय या सामन्यामध्ये, नाणेफेकीचा कौल जिंकला वलभ संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण। 4 षटकं 20 मिनिटं आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालाय ऋषी म्हात्रे। वलभकडून ऋषी म्हात्रे, आघाडीची जोडी प्रशांत म्हात्रे आणि प्रदीप उलवेकर। पहिला चेंडू आमदार चषक जय हनुमान क्रिकेट संघ वलभ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। मॅचकडे वळूया। पहिला चेंडू इनसाइड सर्कल, दबाव तंत्राचा वापर, रिस्की रन, तणाव परिस्थिती बघा, चिडचिड झाली, किती चिडचिड होत्या ग्रामीणमध्ये महागुरु आपण नेहमी पाहत असतो। दिनकर बारशे साहेबांचे इथे आगमन झालं, त्यांचं आपण करूया। रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे ते सदस्य आहेत आणि समालोचक सुद्धा आहेत। नाईट स्पर्धेमध्ये पालेश्वरी पालेच्या नाईट स्पर्धेमध्ये महागुरु आम्ही त्यांची प्रचंड मेहनत पाहतो आणि व्यासपीठावर आहेत। पहिल्या चेंडूवर चूक झाल्यानंतर आपण ग्रामीणमध्ये बऱ्याच वेळा हा तणावाचं वातावरण होताना पाहत असतो। फुलटॉस चेंडू फटका बनवलाय, मात्र ताकद थोडी कमी, डीप स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि निर्णयाची वाट पाहूया। जावेद परीख सर यांचा इशारा आलाय, चौकार। तर नक्कीच आमच्या समवेत जॉईंट झालेत विनायक पाटील, सुधीर आगलावे यांना आम्ही पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि आता विनायक पाटील। 2 चेंडूचा खेळ संपलाय, चौकार आलाय, नशिबाचा चौकार म्हणूया आपण। प्रशांत म्हात्रे 2 चेंडूचा सामना त्यांनी केलाय बॅटिंग करताना पालेबुद्रुक विरुद्ध वलभ। फुटवटचा वापर, स्लिपकडे फर्स्ट स्लिपकडे क्षेत्ररक्षक तैनात, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये। क्षेत्ररक्षण करणारा वलभ संघ आपण येथे पाहतोय। आतापर्यंत धावफलकावरती जरूर पाहूया आपण। तर सन्माननीय प्रकाशन म्हात्रे पालेबुद्रुक, नरेश फडके माजी उपसरपंच पालेबुद्रुक, सुनील म्हात्रे, सुनील दादा यावं व्यासपीठावर। आमचे माजी सरपंच गुलजार म्हात्रे ते उपस्थित आहेत, आपले स्वागत। इम्रान दादा म्हात्रे पालेबुद्रुक आपले इथे उपस्थित असेल तर यावं, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर डिसिजन पेंडिंग पाहूया आपण, धावबाद असणार का नाहीये। आमचे आयोजक अंकुश पाटील आणि आमचे तिसरे पंच, निर्णयाची वाट पाहूया। क्षेत्ररक्षक एकत्र येऊ नका, आपण निर्णय येईल, फलंदाज आपण रेडी राहा, अगदी निर्णयाची वाट पाहूया आपण, धावबाद आहे की नाही। व्हेरी क्लोज आहे आणि अगदी PTC लाईव्हची टीम यावर वर्क करत असताना निर्णय येईल आपल्यापर्यंत। आतापर्यंत एकूण धावा पाहिल्या 4। पुढचा सामना होईल जुईचा मयूर आणि अजित गवते यांचा नेरे संघ। त्यांना पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर रिपोर्टिंग करायचं टॉससाठी। व्हेरी क्लोज आहे, व्हेरी क्लोज पाहूया। नक्कीच आपण पाहतोय डिसिजन अजूनही पेंडिंग। यस, फायनली डिसिजन नॉट आउट। तर हा चेंडू आपण डॉट बॉल पाहिला महागुरु। आज आपण पाहिला असेल का 28 डिसेंबर 29, 30, 31, 31 जवळ येणार आहे, इंग्रजी नवीन वर्ष। एक बोकड सुद्धा आहे आणि त्याचं वजन सुद्धा अंकुश पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलंय
17 किलो. नक्कीच, म्हणजे 12 खेळाडूंचं भागणार नाही, त्यांच्या बरोबर जे असतात ते सुद्धा एन्जॉय करू शकतात. बोकड. तर नक्कीच अंकुश पाटील साहेब एक जरूर विनंती आले. मॅच कडे वळूया. ऋषी म्हात्रे. हा चेंडू भन्नाट वेग आणि नक्कीच आपण पाहूया फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये लगेच दाखल करायचे आहे. उपसरपंच निखिल तांडेल आपले मनपूर्वक स्वागत आम्ही करतो. वलभ गावातील सर्व ग्रामस्थ, पालेबुद्रुक गावातील सर्व ग्रामस्थ खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतात. वलवली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्वांचं जानमान मित्रमंडळाच्या वतीने आम्ही सरचे स्वागत करत आहोत. नक्कीच महागुरू. आतापर्यंत 5 चेंडू झाले, 4 धावा. पहिला गडी बाद झाला बॅटिंग करत असताना प्रशांत म्हात्रे, ज्याने एक चौकार दाखवला. मैदानावर तो खूप स्ट्रगल करत होता, तो त्याची गुणवत्ता सिद्ध करत होता, मात्र तो जास्त वेळ भन्नाट गोलंदाजाच्या समोर उभा राहू शकला नाही. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर आशिष उल्वेकर. एकूण धावफलकावरती 4. पहिला धक्का मिळालाय. आशिष उल्वेकरला साथ देतोय प्रदीप उल्वेकर. ऋषी म्हात्रे. 5 चेंडूमध्ये 3 डॉट 4, 1 विकेट. हा फुलटॉस चेंडू, फुटबॉलचा वापर, झेल होणार का? हो, झेल सोडलाय. कॅच सोडण्याची परंपरा आपण बऱ्याच वेळा पाहिली. महागुरू, आपल्याला जुना क्रिकेटचा अनुभव आहे. कॅच सोडण्याच्या परंपरेनं अनेक संघांना पराभूत केलं आणि हा सोपा झेल का पकडता आला नाही, हे चित्र सुद्धा आपण पाहूया. आतापर्यंत एकूण धावफलकावरती गुणसंख्या पाहिली तर एंड ऑफ दी ओव्हर आणि धावा आहेत त्या 6. जे आहे सत्र संपल्यानंतर लगेचच आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे केली जाणार आहे. अतिशय दमदार हे मैत्रीपूर्ण लढत. सागर, या मैदानाचा दोन्ही गावातील संघांना अतिशय चांगल्या खेळाडूंना अतिशय चांगल्या प्रकारे बारकाईने अभ्यास आहे. नेहमी एकत्रित सराव करत असतात खऱ्या अर्थाने. आणि मात्र लढत रमेश शेठ खिडूकपाडा उल्वेकर, आपण स्टेजवर यावं, आपलं स्वागत. महेश शेठ पवार पालेबुद्रुक, आपण स्टेजवर यावं, आपले स्वागत आहे. नक्कीच व्हेरी क्लोज. सतीश पाटील इथे गोलंदाजी करतो. आतापर्यंत धावफलकावरती गुणसंख्या आपण इथे पाहिली तर एकूण धावा आहे त्या 6. एक गडी सुद्धा बाद झालाय. तुमची सुरुवात आश्वादायक असावी. तुमच्याकडे बॅटिंग लाईनअपमध्ये स्ट्रॉंग फटकेबाजी असावी. स्लोअर 1 चेंडू, फुटबॉलचा वापर, डीप बॅकवर्ड पॉइंटकडे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, सीमारेषेच्या बाहेर या फटक्यांची गरज आहे. प्रदीप उल्वेकर, पंच सुनील पाटील सर यांचा इशारा आलाय. हा चौकार. इस मॅच कडे वळूया. सतीश पाटील आतापर्यंत 2 चेंडू. DJSTC थोडंसं एंटरटेनमेंट करताना, दारूचं महत्त्व आपल्या गाण्याच्या माध्यमातून ते सांगताना 30 जवळ आली. महागुरू आणि DJSTC दारूचं महत्त्व सांगतोय, मात्र आपला सण नाही आहे महागुरू, हा सण आहे इंग्रजांचा. आपली 31 पण येते जेव्हा हिंदू नवीन वर्ष गुढीपाडवा येतो, त्याच्या अगोदर पण तुम्ही साजरा करा. आणि विनायक आम्हाला सांगतो का आम्ही तेव्हाच साजरा करतो. सतीश पाटील 3 चेंडू आतापर्यंत. शरीरभेदी गोलंदाजी, हा चेंडू डॉट बॉल. नक्कीच 10 धावा आतापर्यंत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. तर नक्कीच आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 डॉट आले आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज आपण पाहिलं ना आतापर्यंत तर खूप चांगलं आहे. गोलंदाजी करताना संघ आपण पाहतोय रोशनचा वल्लभ संघ. अशी विभिन्नता, भेदकता जर तुमच्याकडे असेल तर एक चांगला ताळमेळ असतो. आक्रमण करतो, हल्ला चढवते, बिग स्ट्रोक, हा लांब लचक देखना षटकार.
हा 6 धावेसाठी प्रदीप उल्वेकरच्या बॅट मधून षटकार। ग्रुप अर्थात प्रभाकर शेठ तांडेल आणि महेश शेठ पवार यांचा छावा ग्रुप। षटकार आलाय 16 धावा। आणखीन एक फटका। यस DJSTC कंटिन्यू। चेंडू चाललाय 6 धावेसाठी अटॅकिंग फलंदाजी षटकार। दोन षटकांचा खेळ संपल्या। 22 धावा आल्या। पहिल्या षटकामध्ये विनायक आम्हाला माहिती देत असताना 6 धावा, सतीश पाटीलच्या या षटकामध्ये 16 आल्या। प्रदीप उल्वेकर वैयक्तिक त्याचं योगदान पाहिलं। 6 चेंडूमध्ये 16, 2 षटकार, 1 चौकार। आशिष उल्वेकर त्याला साथ देतो। 1 चेंडूमध्ये 2 आणि आता 2 षटकानंतर आपण पाहतो 22। तर जुई मयूरचा संघनायक आणि अजित गवते नेरे आपल्याला रिपोर्टिंग करायचं। महागुरु, या महाराष्ट्राला संगीताचं वेड आहे, गायनाचं वेड आहे आणि अनेक कला गुणांचं वेड आहे। मात्र याच महाराष्ट्राला आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचं वेड आहे आणि याच महाराष्ट्राला बैलगाडा छकडा शर्यतीचं सुद्धा वेड आहे। हा आपला महाराष्ट्र। 2 षटकानंतर षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज वैभव उसाटकर। आतापर्यंत आपण पाहतो 2 षटकानंतर 22 आल्या। ऋषी मात्रेनं 6 दिल्या, गुड बॉलिंग। त्यानंतर सतीश ठरला महागडा, थोडं महागडं षटक। मात्र प्रदीप उल्वेकरकडे आपण कॉन्सन्ट्रेशन करूया। त्याने 6 मध्ये 16 केला। आता स्ट्रायकर एंडला आशिष उल्वेकर। लाईन पाहिली, क्लासिक शॉट, ओ क्षेत्ररक्षकाच्या वरून गेलाय। लेदर क्रिकेटचा अनुभव आहे याला आणि तसाच देखना फटका होता बघा। PTC लाईव्ह उभी राहण्याची शैली, हाय कॉर्डिनेशन, चेंडूची लाईन पाहिली बघा आणि त्यांनी लाईन पाहिल्यानंतर हा टायमिंग स्ट्रोक जरूर पाहतो आपण। हा 1 बाउंस चौकार। वैभव उसाटकर फुल टॉस चेंडू लॉफ करतोय स्ट्रेट हिट मधला क्रिकेट मधील ताकदीचा फटका आणि आणखीन एक चौकार। आता पाले बुद्रुकच्या पाठीराख्यांमध्ये आनंदाचं वातावरण। एकूण धावा धावफलकावरती 30। तर नक्कीच क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते। पंचांचा निर्णय आला आमच्याकडे। हाईट फॅक्टर इथे पाहिलं जाईल आणि जरूर आमचे 3रे पंच याचा डिसिजन पेंडिंग। आतापर्यंत चांगली गती। पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि 3rd ओव्हर। पहिल्या फेरीतील 3रा सामना जुई आपण पाहतो वल्लभ आणि पाले बुद्रुक। पहिला सामना जिंकला विरा 11 खिडूकपाडा। VRCC वलवलीने सामना जिंकला 2रा। त्यानंतर हा 3रा सामना। पुढचा सामना जुई मयूर आणि नेरे अजित हा असेल 4था सामना। 9 वाजलेत। आज चांगले कोऑपरेट करतात सर्व खेळाडू आणि ही अपेक्षा आहे अंकुजी पाटील, आमचे मुख्य आयोजक स्वामी पाटील आणि डिसिजन पेंडिंग जे हनुमान क्रिकेट मंडळ आणि हा नो बॉल बेनिफिट। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। पाले बुद्रुकच्या पॅव्हलियनमध्ये आनंदाचं वातावरण। 3rd ओव्हर इन प्रोग्रेस। एकूण धावा धावफलकावर 31। चांगली आशिष उल्वेकर संदीप पाटीलचं इम्प्रेस केलं। लेदर बॉल क्रिकेट खेळतो आणि त्याची शैली दाखवून देते आपल्याला बघा। फुटवर्कचा वापर, स्ट्रेट हिट करते लॉंग ऑन कडे। अगदी KL राहुलची आठवण करून दिली, जी चपलाई इंटेलिजंट क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर KL राहुल ओळखला जातो। अशीच भेदकता त्याच्या बॅटमधून पाहतोय आणि आता गोलंदाजी दमछाक करतोय तो आशिष उल्वेकर। फलंदाजचा कणा मात्र प्रदीप उल्वेकर, ज्याने आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 16 खेळलाय। कौतुकाचा वर्षाव। आक्रमण करतो, हल्ला चढवतो डीप कडे। हा चेंडू वेगाने चाललाय। मिनी वानखेडेचं मैदान यासाठी प्रसिद्ध आहे आणि जावेद फरीक सर यांचा इशारा आलाय। हा चौकार।
फलंदाज बलवान होत चाललेत. सागर आपण पाहतो, आशिषला पाहतो, आशिष उलवेकर यांचे पिताश्री सुद्धा एकेकालचे नामवंत क्रिकेटर स्वर्गीय अनंता उलवेकर सरांचा सुपुत्र आणि स्वर्गीय अनंता उलवेकर यांना स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली. प्रदीप उलवेकर आक्रमण करतो, हल्ला चढवलाय 7 मध्ये 20, आता 8 चेंडू मध्ये 26, जिथे संघ पोहोचलाय. एकूण धावा 42. तगडी बॅटिंग. एकूण धावा अप्रतिम. डीजे एसटीसी मात्र प्रेक्षकांमध्ये एक ऊर्जा निर्माण करतात. 42. प्रदीप उलवेकर 8 मध्ये 26. पहिल्या सामन्यामध्ये काय भन्नाट खेळला होता साहिल उलवेकर, जो 16 मध्ये 47 खेळला. आता 8 मध्ये 26 खेळतोय प्रदीप उलवेकर. धाव फलकावर 42. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. वैभव उसाटकर ठरला महागडा. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार. गोलंदाजांची केली धुलाई आणि चक्क गारटले आता गोलंदाज. एकूण धावा 42. आणखीन आक्रमणाचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक मिसफिल्ड. एक धावांची भूक. ही भूक तुमच्याकडे असावी लागते. जिथे धावसंख्येचा तडाखा सुरू असतो तिथे सिंगल डबल सुद्धा सुरू राहिली पाहिजे आणि हे ज्यांना जमलं त्यांनी क्रिकेटची मैदानं गाजवले. आता प्रदीप उलवेकर 9 मध्ये 27, आशिष उलवेकर 4 मध्ये 11. आशिष उलवेकरने इम्प्रेस केलं. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिल्या. 43. शेवटचा चेंडू. थर्ड ओव्हर. 4 षटकांचा पूर्वार्ध. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वैभव. फुटबॉलचा वापर. फटका चांगला होता. सेफ लँड होईल. 1 धाव पूर्ण. 2 धावेसाठी प्रयत्न केला जाईल. नक्कीच बघा चपलता किती आहे, खेळावर कॉन्सन्ट्रेशन किती आहे. 3 धावेसाठी प्रयत्न. आता तू येऊ की मी येऊ. गरज तर नव्हती आणि स्वस्तामध्ये विकेट. गडी बाद झाले 2 धावा दाफलकावर. षटक समाप्त. आता अंतिम षटक असेल. एकूण धावा दाफलकावर पाहूया. आशिष उलवेकर गरज नसताना विकेट फेकल्या. धावा दाफलकावर 45. 3 षटक संपलेत आणि आता आपण पाहूया शेवटचं षटक. डीजे लढत असेल जुई विपक्ष नेरे. नेरे म्हटलं तर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. अजित गावते आणि जुई मयूर संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधावा. अशोक उलवेकर पालेबुद्रुक एकेकालचे नामवंत क्रिकेटर, आपले मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच काय अनोख्या स्टाईलने खेळतो प्रदीप. अगदी गोलंदाजांचा त्यांनी घामटा काढला. 3 षटकानंतर 45. 2 विकेट. पालेबुद्रुकच्या पॅव्हलियनमध्ये आनंदाचं वातावरण. वलपचा रोशनचा संघ मात्र वैभव उसाटकरने धावा दिल्या 23. शेवटचं षटक. मागुरू जर तुम्ही यूट्यूबवर गेलात आणि तिथे लाईव्ह सर्च केलं ना डे टाईमला, तर जेवढ्या क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेवढ्या बैलगाड्या शर्यतीचे जंगी सामने सुद्धा असतात. हे आज सर्वांना वेळ लागलाय. आता गोलंदाज आलाय नयन पाटील. पहिला चेंडू नयनचा पाहूया. नयनला कमबॅक करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण करंट रन रेट पाहिला तर 14.21. 14ची सरासरी आतापर्यंत कायम राखले. प्रोजेक्टेड स्कोर पाहिलं तर 57. फुटवाचा वापर. हा तडाखा मनगटी ताकदीचा फटका. पॉवरफुल हिट. षटकार. जे एसटीसी महागुरु जर पूर्ण रात्रभर असेल तर मी म्हणेन प्रेक्षक मैदान सोडून जाणारच नाही. अप्रतिम गाण्याची मेजवानी. षटका ठोकलाय प्रदीप. 11 मध्ये 33 वर खेळतोय. हा झेल होता, मात्र आता जीवनदान. ज्या साहिलनं 16 मध्ये 47 खेळलाय आणि आता विध्वंसक, विस्फोटक आणि आक्रमक फलंदाजी करतोय.
एका बाजूला आगीचे विस्फोटक आगीचे हे ढग पाहतोय, मात्र तेवढी विस्फोटकता इथे जरूर पाहायला मिळते. 52 टोटल स्कोर आपण आतापर्यंत पाहूया. 52 रन्स जीवनदानाच्या मदतीनं प्रदीप. 12 मध्ये 34 आणि आता बॅड लक. प्रदीपसाठी इथे बघा 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. आमच्याकडे जमा आहे. प्रकाश म्हात्रे पालेबुद्रुक यांच्या वतीने प्रदीप तुझ्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. चेंडू शिल्लक 2 राहिले. पुन्हा एकदा संघनायकांना विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबावं. नेरे अजित गवते आणि मयूर जुई आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबावं. अंकुश पाटील यांचे आता बारीक बारीक लक्ष, सर्वीकडे त्यांच्या बारीक बारीक हालचालींवर लक्ष. ते संघनायक टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबलात तरी चालेल. 52 रन्स ऑन अ बोर्ड. तर नेरे आलाय, धनेश गवते आले, जुई या. आपण स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल. प्रदीपकडून अपेक्षा वाढल्या होत्या. तर जुईचे संघनायक अजूनही आले नाही, आपण याची नोंद घ्या. तर एकूण धावा फलकावरती पाहूया. 4 षटकांचा सामना. 53. शेवटचा चेंडू स्ट्रायकर एंडला. पुन्हा एकदा पाहूया. प्रदीप उलवेकर वैयक्तिक खेळतोय. 12 मध्ये 34. नक्की हा चेंडू पंचांचा इशारा आलाय आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. दबाव दडपण परिस्थिती निर्माण केली. परिस्थितीची 2 आत करत असताना आपण पाहतोय बॅटिंग करताना संघ पालेबुद्रुक. 12 मध्ये 34. 54 झाल्यात. प्रदीप उलवेकर गुड बॅटिंग, प्युअर बॅटिंग पाहायला मिळाले. अक्षरशः गोलंदाजांवर आक्रमण. फुटवाचा वापर. चेंडू काहीसा खाली राहिला आणि इथे पूर्वार्धाचा खेळ आतापर्यंत समाप्त होईल. धावा फलकावर स्कोर कार्डवर आपण पाहूया. 4 षटकानंतर 54 आणि विजयासाठी दुसऱ्या अंकामध्ये 55 धावा. तर टॉस होणारे महागुरू आमच्या समोर जॉईंट होतील. पहिल्या फेरीतील 4था सामन्याचं टॉस इथे पाहुण्यांचे शुभ हस्ते लगेच केलं जाईल. तत्पूर्वी ऐकूया काळजाला भेदणारं संगीत DJSTC. सागर मांडवकर खऱ्या अर्थाने DJ SDCचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. ब्रँड आहे रायगड जिल्ह्यातील. तर इथे नाणेफेक केले जाणार आहे. जुई मयूर संपर्क साधायचे आपण. तर आरडी दादांचा सन्मान केलं जाईल. शेवकर यावं आपण. मी नारायण खाडेकर यांना आमंत्रित करतो आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत करावं. तर आधी बघा क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, जिथे संघर्षांच्या क्रिकेटच्या विचारांची वस्ती तिथे आमची दोस्ती. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आरडी कामगार क्षेत्राशी निगडीत आहेत. मग शिवकर कालुंद्री विभागामध्ये कोणतीही स्पर्धा असो की कोणता सामाजिक कार्यक्रम असो तिथे त्यांची उपस्थिती आम्ही नेहमी पाहत असतो. त्यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. वलभगावचे शांततेचे प्रतीक कृष्णा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. कृष्णा मनपूर्वक स्वागत आहे आपलं. ॲडव्होकेट अक्षय पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सुधीर टेंबे यांना आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने फिजिकल फिटनेस. सुधीर आपलं स्वागत. आमचे मित्र गोपीनाथ उसाटकर आमचे वर्गमित्र आहेत, क्लासमेट. गोपीनाथ आपले स्वागत आहे.
जुई क्रिकेट संघ बघा शेवटचा पुकार आहे. या सामन्याकडे आपण वळणार आहोत. आता पहिले आपण आवाज ऐकला पहिले सत्रासाठी आमचे मित्र सागर मांडेवकर नेरे. आता आपण आवाज ऐकणार आहोत संदीप पाटील मुरबी रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे बोलणार आहोत. विनायकला पाहतो आमचे लाईव्ह प्रसारण गुणलेखकाच्या भूमिकेत सुद्धा त्यांचं योगदान आहे. केडी स्वागत आहे तुम्हा. चेंडू त्या बघा चेंडूची पूर्तता करायची. चेंडू पालेश्वरी क्रिकेट संघासाठी चेंडूची पूर्तता करायची आहे. हेलो चले 54 रन बनाए हैं, 55 का लक्ष्य है. ब्लास्ट करना होगा यहाँ पर बल्लेबाजी से. सही है. प्रकाश खाडेकर आ चुके अब. राम पाटील वर सोपन दादा खाडेकर, अरुण पाटील. इथे दोन सुपुत्र पाहतो आम्ही, बियान प्रकाश खाडेकर आणि वरद बालाराम पाटील, की ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी आम्ही प्रत्येक सामनावीर जे खऱ्या अर्थाने गौरवचिन्ह पाहतो ते पुरस्कृत करण्यात आलेले आहे. मग आमचे किरण पाटील असतील, केशव टेंबे असतील, त्यांच्या सर्व सहकार्याने सुद्धा इथे योगदान दिलेलं आहे. सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची ट्रॉफी यशस पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र उद्योजक परेश पाटील यांनी पुरस्कृत केलेले आहे. त्यानंतर चौथ्या आणि पाचवे क्रमांकाची ट्रॉफी ओमकार रॉय यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्या सर्वांचं जानमान मित्रमंडळाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. तो चलेंगे मैदान की तरफ. 55 रनों का पीछा करना है इस समय टीम जियान 11 वल्लभ टीम को. पालेश्वरी पाले बुद्रुक टीम की तरफ से जो बल्लेबाजी भी इस मैदान के अंदर काफ़ी भागड़ बल्लेबाजी, हर एक बल्लेबाज ने अच्छा परफॉर्मेंस दिया इस मैदान के अंदर, क्योंकि ये जानते हैं सामने वाली टीम. तर सन्माननीय संजय पाटील वल्लभ यांचं आगमन इथे झालेलं आहे. संजय यावा व्यासपीठावर. स्वागत आहे. अरुण पाटील यांच्याशी ते चर्चा करतात. हो टू संदीप पाटील सर. क्या बात है. दिवाली हो चुकी है. चलिए अंपायर जावेद फरीद सर का इशारा हो चुका है. इस समय मैच स्टार्ट हो रहा है. बिल्कुल 55 का पीछा करना है इस समय. आरंभिकता के तौर पे दो बल्लेबाज मैदान के अंदर, रोशन पाटिल और संदीप पाटिल, सतीश पाटिल. रोशन पाटिल और सतीश पाटिल मिनी वानखेड़े मैदान उन्हीं का होम ग्राउंड है. वल्लभ की ये टीम है. तो देखेंगे इस मैदान के अंदर गेंदबाजों को तो उतना यहाँ पर इस मैदान के अंदर फायदा नहीं मिला, लेकिन बल्लेबाजों को देखना है ताकि रन है 55 जो 4 ओवर में कंप्लीट उन्हें करने हैं. लेकिन यहाँ पर पालेश्वरी पाले बुद्रुक टीम की तरफ से देवेंद्र पारशे, लेकिन इस बीच ये गेंद टांगसिंग द डाउन विकेट खेलने की कोशिश की. बिल्कुल यहां से गेंद को खेला मिडान के ऊपर से. यह आता हुआ शानदार बेहतरीन चौका. रोशन पाटिल के बल्ले से चौका आया है. 55 रनों का लक्ष्य है. इस वक्त हम देख रहे हैं चौका आ चुका है. चौथा पॉइंट 35 के रन रेट के हिसाब से चलना है. फिर से एक बार कदमों का इस्तेमाल, लेकिन इस मर्तबा दूर से खिलाड़ी आए. वाइड लॉन्ग ऑफ की तरफ गेंद को रोकने की कोशिश की, लेकिन जब तक यहां पर इस समय खुद गेंदबाज बैकअप दे, इस गेंद को कलेक्टिंग करें, थ्रो लगाए स्टंप के ऊपर, तब तक 2 रन प्राप्त किए रोशन पाटिल ने. 2 रन मिले रोशन को. टीम का टोटल 2 से आ गया था हुआ तकरीबन 6 रन. देखिए अगला मैच का टॉस होना जरूरी है. जुई बनाम नेरे यदि और लेट हो जाते हैं तो निश्चित तौर पे पेनल्टी जरूर घोषित की जाएगी. आयोजनकर्ताओं की तरफ से सूचना है. हाँ बेहतरीन, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक.
कवर पॉइंट के ऊपर से इस गेंद को खेला है, बिल्कुल डीप में, एक गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन। चौका मिला है, चौके के साथ स्कोर को मिला बढ़ावा, 10 के ऊपर आता हुआ टोटल। 55 का पीछा करना, ऐसे में देखा जाए तो दमखम दिखा रहे हैं, क्योंकि होम ग्राउंड है उनका, अभ्यास से सराव इसी मैदान के अंदर करते हैं। जियान 11 वल्लभ टीम अच्छा फॉर्म दिखा रहे हैं। बल्लेबाज रोशन, थोड़ी सी अंदर की तरफ गेंद आई जरूर थी, थोड़ी हल्की अपील भी थी। और इसमें देखा जाए तो यहाँ से यह डॉट गेंद, 5 गेंदे हो चुके हैं, 5 गेंदों में 10 आए हैं। ये गेंद बहुत ही कुछ कहकर जा सकती हैं, और 10 के 10 रन रोशन पाटिल के खाते में हैं। स्क्रॉच बैटेड खेलने की कोशिश की थी, लेकिन ये गेंद ब्रश होकर गई है, शरीर को ब्रश होकर गई है, दर्शाते हुए जावेद परिसर बाहर से। और ऐसे में देखा जाए तो पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या देखी जाए तो 55 का पीछा करते हुए तकरीबन 10 रन। अब 18 गेंदें बची हैं, 45 रनों की जरूरत, यानी कि प्रति ओवर 15 के रन रेट के हिसाब से अब इन रनों को बनाने। तर इथे पालेश्वरी क्रिकेट संघ, पालेबुद्रुक क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। 24 लाईव्ह इव्हेंटचे टेक्निशियन आमचे मित्र रुचिर म्हात्रे आणि नामवंत क्रिकेट समालोचक रोशन पाटील तारा यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार। नाणेफेक इथे करूया आपण। मयूर यांचा संघ आहे जुई, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने। प्रभाकर पाटील साहेबांना आमची विनंती आहे, यावा आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जाणार आहे। 45 रन टू विन, 45 रन चाहिए। तर अजित गावते या वतीने नाणेफेक इथे केली जाणार आहे। प्रभाकर दादा पाटील शांताराम शेठ, शांताराम मामांचे सुपुत्र आहेत। खेळ स्टार्ट। O2 संदीप पाटील सर। टक से आवाज हो चुका है, वो कॉइन का था, टॉस किया गया वहां पर, लेकिन यहां पर वाइड गेंद आई है, अतिरिक्त के रूप में 1 रन। स्कोर है 11, 18 गेंदें वैसी हैं, रन कम हो चुके 1, अब 44 चाहिए। गेंदबाजी में महेश पाटिल पालेश्वरी पालेबुद्रुक टीम की तरफ से एक बहुत ही बेहतरीन प्रयास करने की कोशिश करेंगे, लेकिन इस मर्तबा यहाँ से एक और वाइड गेंद। यहाँ से इस समय पालेश्वरी पालेबुद्रुक टीम ने रन अच्छे बना है खड़ेकर साहब, लेकिन इस तरह के रन खर्च करेंगे तो ये रन कम पा सकते हैं, क्योंकि इस मैदान के अंदर अच्छी बल्लेबाजी हो रही है, बैटर को खाली रुक कर खेलना है। और ये तो यहां से अच्छी फील्डिंग, बहुत ही उम्दा फील्डिंग नजर आई। प्रशांत म्हात्रे वहां पर थे, ठीक है, यदि गेंद छूटती तो पीछे जा सकती थी, डीप में खिलाड़ी प्रोटेक्शन में आ सकते थे, लेकिन तब तक 2 रन मिलने के चांसेस हो सकते थे। फिर से वहां पर मिस होते तो चौका भी आ सकता था। ऐसे बहुत सी बातें होती है, तो इसीलिए पहले आपको वहां पर अच्छा फील्ड करना होता है। आगे आकर खेलने की कोशिश, गेंद हवा में इस समय बैको स्पेयर लेग में खिलाड़ी आशीष आए थे गेंद की तरफ, लेकिन क्या छूटा। ये मौके दे रहे हैं मेरे ख्याल से, जितने मौके देंगे उतने धोखे खाएंगे आप। तो यहां से 15 रन, अब 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब गेंदें बची हैं तकरीबन 16 और 40 रन चाहिए। 16 गेंदें 40 रन। महेश पाटिल सामने रोशन। इस बीच यह गेंद बहुत ही बेहतरीन शॉट खेलने की कोशिश की, दूसरी मर्तबा कैच ड्रॉप, लेकिन यहां से रन आउट का खतरा हो सकता था, लेकिन नहीं, 2 रन मिले हैं। इन 2 रनों के साथ स्कोर 2 से आ गया था 17 के ऊपर। अब यहां से समीकरण बदलता हुआ, 15 गेंदें बची, 38 रनों की जरूरत है। रोशन पाटिल हमारे तारा के बेहतरीन कमेंटेटर, वो भी मैच देख रहे हैं। रुचिन म्हात्रे 24 लाइव इवेंट्स के टेक्निकल ऑपरेटर, और वहां पर दुगाड़े भी हैं हमारे प्रवीण सर, तो आपका भी स्वागत हम करते हैं। लेकिन इस समय वल्लभ टीम अपने घरेलू मैदान के ऊपर, जब होम ग्राउंड हो तो दर्शक ज्यादा आते हैं गांव से, तो यहां से बहुत से दर्शक आए होंगे वल्लभ गांव के, अपने गांव के टीम का खेल देखने के लिए। आज 2 वल्लभ की टीमें हैं खाड़ेकर साहब, तो 3 वाइड गेंदें अब तक यहां पर आई हैं। स्कोर 18 के ऊपर।
15 गेंदे बची अभी भी जीतने के लिए 37 रन। गेंदे 37 रन। महेश पाटिल फिर से एक बार, ये देखिए चौथी वाइड गेंद। पालेश्वरी पाले बुद्रुक के समर्थक अब यहां पर थोड़े से टेंशन में होंगे, प्रेशर होगा, क्योंकि क्या कर रहा है गेंदबाज। इस तरह की ऐसी गेंदे फेंक देंगे तो आप ये देखिए 4 गेंदे, यानी कि मानो चाह एक गेंद में चौका आता है तो ये वसूल हो जाते हैं, तो यहां से 4 गेंदे खराब फेंकी हैं इस ओवर में। अब तक रन है 19, 15 गेंदे, अभी भी 38 रन चाहिए। लोअर फुलटॉस थी, आगे आकर खेलने की कोशिश की, लेकिन वहां पर लॉन्ग ऑन में अच्छी फील्डिंग, एक ही रन मिलेगी। दूसरी रन की मंशा जताई थी, लेकिन मना किया वहां पर रोशन पाटिल ने। इस वक्त 20 रन, 20 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब 14 गेंदे हैं, 35 रनों की जरूरत। एक आध बड़ा हिट मैच के अंदर पूरी तरह से सिरका हो सकता है वल्लभ टीम का। 5वीं गेंद वाइट। मेरे ख्याल से रोशन पाटिल आप है स्कोरिंग में, यहां पर स्कोरिंग कर रहे हैं, तो शायद ये 5 वाइड फेंके हैं, तो ये ज्यादा सबसे वाइड फेंकने वाला गेंदबाज मेरे ख्याल से तो सुधीर नहीं, जानकारी सुधीर दे सकता था, लेकिन यही होगा शायद, एग्जैक्ट पता नहीं है। 6ठी वाइड। आप एग्जैक्ट ही बोलेंगे हम। 6 वाइड फेंके हैं। पीछे से आवाज आ रही है, लेकिन आपका ही तो फायदा हो रहा है ना। पालेश्वर है क्या? हाँ पाले के, इसीलिए ये 6 वाइट अब तक आई हैं। 10 गेंदे अब तक फेंकी उन्होंने, और इस बीच एक गेंद मिस टाइमिंग है, और यहां से 6 वाइड फेंकने के बाद अच्छी गेंद मिली है और उसके ऊपर विकेट आया है। तर निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो, आज आताच आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, प्रकाश खाडेकर जे एक्स्ट्रा इंडस्ट्रीज खऱ्या अर्थाने कंपनीतील लीडरसुद्धा आहेत, आणि त्यांनी सांगितलं आज आमच्या गावातील 2 संघ आहेत, दोन्ही संघांना ते खऱ्या अर्थाने सपोर्ट करतात। जानमान मित्रमंडळाच्या वतीने वल्लभ क्रिकेट संघ, पालेबुद्रुक क्रिकेट संघ आहे, दोन्ही संघांना सपोर्ट आहे। आणि खाडेकर इथे सांगतात जर आमच्या गावातील खऱ्या अर्थाने एखादा संघ जर स्पर्धेमध्ये खेळत असेल तर वियान 11च्या नावाने त्या संघाला आम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये प्रवेश देऊ, एकत्रित आले तर निश्चित स्वरूपात। बघा एक चांगली बालाराम पाटील यांनी सुद्धा आम्हाला तीच माहिती इथे दिलेली आहे। ये बहुत ही अच्छी मंशा जताई है प्रकाश खाडेकर साहब, क्योंकि हाई लेवल के ऊपर स्पॉन्सरशिप करने वाला ये सेक्ट है, क्योंकि बड़े बड़े टीमों को जो स्पॉन्सरशिप करते हैं विहान खाडेकर 11 वल्लभ इस नाम से, तो गांव के लिए क्यों नहीं करेंगे। तो उनकी देखिए मन के अंदर की भावना देखकर हम भी प्रभावित हुए हैं। ये हर एक के अंदर होनी चाहिए। डॉट गिनाई है, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 22 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए गेंदे बची है 12 और रन चाहिए 33। 12 गेंदे 33 रनों की जरूरत है। तर इथे निखिल बालाराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे। निखिल आपलं स्वागत। दिनेश दिनकर बारच्या आम्ही पाहतो अध्यक्ष साहेब पालेबुद्रुक गावाचा जर विचार केला एक समालोचक आहेत, उत्कृष्ट क्रिकेट समालोचक। गेल्या वर्षी पालेबुद्रुकमध्ये गावामध्ये जी पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली, प्रत्येक दिवशी रात्रि त्यांचं खूप मोठं योगदान लाभलं। नहीं अच्छी बात है, दिनकर बारशी का स्वागत जरूर है। लेकिन अब देखिए यहाँ पर 22 रन स्कोर कार्ड के ऊपर 12 गेंदों में 33 रनों की जरूरत है। बार यहाँ पर देखा जाए तो 16.5 रन रेट के हिसाब से आप थोड़ी सी मुश्किलात हैं, लेकिन इस मैदान के अंदर हम बने हैं खाडेकर साहब, क्योंकि 34 रन पिसार में टीम को चाहिए थे और उसमें 20 रन आए थे। 14 रनों से वो मैच हारी थी इस मैदान के अंदर। और ये पहला धमाका, बहुत ही बेहतरीन छक्का इस वक्त बल्लेबाज रोशन पाटिल के बल्ले से, यानी कि उम्मीदें कायम हैं, आशा है, यहां पर आशा जीवित है। जियान 11
वल्लभ टीम की, क्योंकि रोशन जिसके नाम से टीम जानी जाती है। अब देखिए 11 गेंदे हैं, 27 रनों की दरकरार है, मैच अच्छा चलेगा। पालेश्वरी पाले बुद्रुक टीम के एक गेंदबाज, ये यहां पर खराब गेंद बिल्कुल दर्शाते हुए अंपायर सुनील पाटिल सर नो बॉल कॉल, बेमर है। और इसी के साथ एक 1+1 2 रन मिलेंगे और इन 2 रनों के साथ ही साथ टोटल 2 से आगे आता हुआ 30 रनों के ऊपर। अब 25 रन चाहिए। देखिए 2 गेंदों ने यहां पर बहुत कुछ कह दिया है कि चांसेस काफी यहां पर अब दिख रही है। नयन पाटिल हैं इस समय, जो एक विकेट गिरने के बाद नयन पाटिल मैदान के अंदर आए हैं। सतीश पाटिल आउट हुए थे। अब ट्रैकर थे इस समय, फ्री हिट का इस्तेमाल यहां पर नहीं कर पाए। फ्री हिट जब गेंद होती है तो बल्लेबाज खुला होता है, क्योंकि लाइसेंस मिलता है उसे, कुछ भी करो दंड नहीं दिया जाएगा सिवाय रनआउट के। देखिए यहां से ये वहां पर थोड़े से फंबल हुए थे, लेकिन इस मर्तबा एक ही रन, इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 31 रन 31। एक विकेट के नुकसान पर 9 गेंदें बची है, 24 रनों की जरूरत है। दर्शक यहां पर पूरे तादाद में इस मैच का मजा लेते हुए लोअर फुल टॉस मारने की कोशिश, गेंद हवा में लेकिन मिस टाइमिंग है। लॉन्ग ऑन के क्षेत्र में वहां पर खिलाड़ी थे समीर उलवेकर भगत, समित भगत, लेकिन यहां से प्रदीप उलवेकर को मिली सफलता। रोशन पाटिल के पारिकांत हो चुका है, बड़ी सफलता यहां पर। तर निश्चित स्वरूपात संदीप पाटील सर आपण वल्लभ क्रिकेट संघाच्या जॅन 11 वल्लभ क्रिकेट संघाचे संगणक ज्यावेळेस नाणेफेक करण्यासाठी टॉस कक्षमध्ये दाखल झाले होते, त्यावेळेस त्यांना विचारलं होतं की घरचं मैदान आहे, खूप प्रेक्षक आहेत, त्याचा पुरेपूर फायदा तुमच्या संघासाठी कितपत होईल। त्यांनी सांगितलं निश्चित स्वरूपात त्या संधीचा आम्ही एक सोनं करण्याचा प्रयत्न करू। पण ते प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाची गोलंदाजी सुद्धा एक सुरेख होता आहे ती पालेश्वरी क्रिकेट संघाची। नहीं, कभी कभी डर होता है, डर होता है, क्योंकि जब हम होम ग्राउंड के ऊपर खेलते हैं तो अपने ही दर्शकों के सामने इतना प्रेशर होता है, जैसे कि वर्ल्ड कप, इसीलिए तो हम हारे। पूरे मैच जीते लेकिन अंतिम मैच नहीं जीत पाए। बिल्कुल बिल्कुल ऐसा लग रहा था। चर्चा तो एक ही हो रही थी कि हिंदुस्तान क्रिकेट टीम रोहित शर्मा इस बार विश्व कप उठाएंगे, लग रहा था, क्योंकि जबरदस्त फॉर्म में थे। कितनी मेहनत की थी खाडेकर साहब ने, बालाराम पाटिल ने, कहाँ गए थे वर्ल्ड कप जीतने के लिए, या अंदर की बात है। चलिए गेंदे बचे अब 8 और 24 रन चाहिए। ये देखिए यहां पर बेहतरीन शॉट है, 2 खिलाड़ी आए जरूर है, लेकिन एक ही रन। यस, टाइमिंग अलर्ट है, देखिए टाइमिंग अलर्ट है। बिल्कुल 7 गेंदे 23 रनों की जरूरत है। चलिए अंदर जाना है आपको, क्योंकि 15 मिनट के अंदर, बिल्कुल, क्योंकि पहले रात को भी हमने देखा क्रिटिकल मोमेंट में मुकाबला था उस दौरान, जो इसीलिए हम हमेशा कहते हैं कि आप वक्त जाया न करें मैदान के अंदर हो तो। अलर्ट है यहां पर, क्योंकि ज्यादा वक्त लिया है आपने। 7 गेंदे 23 रन, क्योंकि ऐसा ही मैच हुआ था पहले रात को। क्योंकि उसमें वाइड भी कितने गिरी थे आपकी, 6 वाइड गेंदे। 7-23, हर गेंद के ऊपर मैं रन बताता हूं। अब 6 गेंदे 22 रन, क्योंकि लाइव के माध्यम से जो दर्शक देख रहे हैं वो भी वहां पर जान रहे हैं। लेकिन अब 6 गेंदे 22 की दूरी है, 33 रन स्कोर कार्ड के ऊपर, 55 का पीछा करना है। ऐसे में यहां पर आप देख सकते हैं अब थोड़ी सी दिक्कतें हैं इस समय वल्लभ टीम के लिए, लेकिन इस मैदान के अंदर ऐसे रन बने हैं तो जरूर कोशिश करनी होगी। नयन पाटिल के अंदर दम कम है, कुंदन गायकवाड़ जो मैदान के अंदर है उसके अंदर भी दम कम, तो दिखाना होगा इस मैदान के अंदर अपने होम ग्राउंड के ऊपर। लेकिन पालेश्वरी पाले बुद्रुक टीम के गेंदबाज की कड़ी
सत्व परीक्षा होगी इस मैदान के अंदर, ताकि जब ज्यादा रन होते हैं खाडेकर साहब तो गेंदबाज बल्लेबाज को कुछ प्रेशर नहीं होता है, क्योंकि उसे हर एक गेंद के ऊपर बड़ा हिट ही खेलना होता है। और जब बॉल टू रन होते हैं तो प्रेशर होता है बल्लेबाज के ऊपर कि सिंगल लूं या बड़ा हिट खेलूं, बहुत बातें होते हैं। 6 गेंदे, अब 22 रनों की जरूरत। और ये देखिए यहां से बड़ा हिट नयन पाटिल के बल्ले से आता हुआ यह ब्रांडेड 6 रन। 1000 का इनाम, लगातार 2 छक्के लगाते हैं नयन पाटिल, तो लक्ष्मण पाटिल की तरफ से 1000 का इनाम यहां पर जमा है। क्या बात है, 1 छक्का आ चुका है। अब 5 गेंदे बचे हैं और 16 रन चाहिए। शॉट ऑफ लेन, लेकिन इस मर्तबा फायदा नहीं उठा पाए नयन पाटिल। ये गेंद बिल्कुल थी, इस गेंद के ऊपर बड़ा हिट ही होना चाहिए था, क्योंकि इतनी अच्छी गेंद थी कि टाइमिंग नहीं कर पाए। अब रन भी नहीं लिया उन्होंने, क्योंकि गेंदें अब बची है 4 और जीतने के लिए 16 रन चाहिए। अब ये इनाम तो नहीं पाएंगे लक्ष्मण पाटिल इनका, क्योंकि लगातार 2 छक्कों के लिए आया था, लेकिन अभी भी यहां से ये इनाम है वैसा का वैसा, क्योंकि 4 गेंदे है, 16 रनों की जरूरत। जावेद परे सर। हेलो हेलो चेक। यस, तुझे जो बल्लेबाजों को कभी कभी इस तरह से गुमराह करने के लिए खिलाड़ी को नजदीक लाया जाता है, लेकिन देखेंगे अब इस वक्त नयन पाटिल इस वक्त तैयार है। सामने ओमकार वास्कर की एक गेंद, लोअर फुल टॉस मारने की कोशिश ऑन साइड में लॉन्ग ऑन के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन पूरा होता हुआ दूसरे के लिए कोशिश कर रहे हैं, लेकिन इस मर्तबा यहां पर ये अंपायर से आप रूबरू क्यों कर रहे हैं? आपको मौका था नॉन स्ट्राइक एंड के ऊपर गेंद को फेंकना भी था, क्योंकि वहां पर ये अंपायर ने दर्शाया है इस समय, क्योंकि यही तो गलतियां होती है मेरे ख्याल से। तो देखेंगे अब क्या वहां से डिसीजन आता है निश्चित तौर पे। चलिए, अंपायर से बहस मत कीजिए, तो अंपायर डिसीजन जावेद भैयास तीसरे अंपायर के लिए कॉल किया गया है कि चेक किया जाएगा यहाँ पर कि रुककर सन्माननीय रुके हैं या नहीं। सन्मान्य पाहुणे दत्तात्रय मस्कर आणि जयराम मस्कर साहेब टेंबोडे यांचे इथे आगमन झालं, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत। तर निर्णय तुमच्यापर्यंत येईल संदीप सर। पाहुण्यांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हायचे। हॉटेल विशालचे मालक सुचित शेठ पाटील या सामन्याचा आनंद घेताना आणि दोन्ही संघाने त्यांनी शुभेच्छा दिलेत, त्यांचं करूया स्वागत। डिसीजन पेंडिंग, तो देखेंगे हम यहाँ पर चेक किया जा रहा है कि एग्जैक्ट क्या हुआ है। हाँ यस रवि पाटिल सर, यहाँ पर उन्होंने तो चेक किया है बिल्कुल। अब रूबरू करेंगे अंदर जाकर अंपायर से
सन्माननीय प्रल्हाद शेठ गायकर पापडीचा पाडा साहेबांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. प्रल्हाद शेठ गायकर पापडीचा पाडा आमचे सन्माननीय पाहुणे आमदार चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. संदीप सर, रवी पाटील सर आता संवाद साधतील सुनील पाटील सर आणि जावेद सरांबरोबर आणि योग्य तो निर्णय पोचला जाईल. पुढचे दोन्ही संघ रेडी राहा. आपण पाहुण्यांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हावा. सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. 4 मध्ये 16 सामना कमालीचा चुरशीचा आहे. अतिथी मान्यवरांचं इथे शुभ आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टी वलप हनुमान गेट संघ वलप आयोजित आमदार चषक फायनली डिसिजन संदीप सर जरूर येईल आपल्यापर्यंत. आणि त्यानंतर आपण पाहूया सामना पाहायला मिळतो वलप आणि पाले बुद्रुक. हाँ यस, तो एक ही रन यहाँ पर आएगी. तो चलेंगे एक सही फैसला यहाँ पर. तो इस वक्त अब 3 गेंदें बची हैं और 15 रन चाहिए. 3 गेंदों में 15 रन पाने की कोशिश इस मर्तबा. यहां से डॉट गेंद, ये डॉट गेंद यहां पर ये खेल बैठे कुंदन गायकवाड़. अब 2 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 15 रन की जरूरत. 2 गेंदों का खेल 15 रन, 40 रन इस समय टोटल स्कोर कार्ड के ऊपर. 55 का पीछा करना था. शॉर्ट ऑफ प्लेन इस बीच एक इन लेग क्षेत्र में ये आता हुआ शानदार छक्का. ये छक्के पहले आने चाहिए थे, लेकिन अब यहां पर 1 गेंद का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 9 रन चाहिए. 1 गेंद 9 रन, लेकिन 1 गेंद में 9 रन बनते हुए हमने देखे, 1 गेंद में 14 रन बनते हुए देखे हैं. लेकिन देखेंगे यहां पर 1 गेंद में 9 रन किस तरह से होंगे. लेकिन नहीं, 1 गेंद में 9 चाहिए तो कहीं ना कहीं गेंदबाज का सपोर्ट होना भी बेहद जरूरी होता है. सो नहीं हुआ. यहां पर आसान से जीत लिया इस मैच को. 46 के अंदर पारी सिमटी और 8 रनों से इस मुकाबले को जीता पालेश्वरी पाले बुद्रुक टीम ने. यह 1000 रुपया लेके जाइए. लक्ष्मण पाटिल के 1000 रुपये रिटर्न उनके जेब में गए हैं. तर लक्ष्मण पाटील तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. तर इथे